जय श्रीराम मित्रांनो, आज आपण निफ्टीचे काही लेवल्स बघणार आहोत. हा 15 मिनिटाचा आजचा निफ्टीचा चार्ट आहे. आता उद्याच्या लेवल्स बघण्यासाठी आपण वन डे चार्ट ओपन करणार आहोत. जसं मी आधी पण सांगत आलो आहे की आपण जेवढा मोठ्या फ्रेमवर लेवल्स बघू तेवढ्या आपल्याला उपयोगी राहतील. आता हे काही दिवसांपूर्वी मी ज्या लेवल्स आखल्या होत्या त्या लेवल्स आहेत. तर आता आज बघू की आजच्यानुसार आपल्याला उद्या कुठल्या लेवलमध्ये काम करता येईल. तर आपण पहिल्यांदा हॉरिझॉन्टल लाईन आणि ट्रेंड लाईन आपण सिलेक्ट करू. आता इकडनं दिसत आहे की इकडनं एक ट्रेंड लाईन इकडनं आपण एक आखू शकतो, जे की व्हेरी स्मूथली आपण हे ट्रेंड लाईन आहे. तर ह्या ट्रेंड लाईनला सपोर्ट करत मार्केट वर गेलेलं तुम्ही इथं बघू शकता. इथे मार्केट वर गेल्यानंतर ट्रेंड लाईनला परत सपोर्ट घेऊन परत एकदा त्यांनी वर उसळी घेतलेली आहे. तर आता आपण हॉरिझॉन्टल लाईनमध्ये बघू. आजचा डे हाय जो आहे तो एक रेसिस्टन्सचं काम करू शकतो उद्यासाठी, जर काय मार्केट याच्या खाली ओपन झाले तर. त्याच्यानंतर नियर बाय हाय आपण इथे एक बघू शकतो. हा एक नियर बाय हाय आपण रेसिस्टन्स म्हणून यूज करू शकतो. या डेची बॉडी हाय आणि या डेच्या हाय अशी मिळून तो रेसिस्टन्स बनलेला आहे. आपण सपोर्ट बघूयात, कुठले कुठले सपोर्ट आपण बघू शकतो. नियर बाय सपोर्ट ह्या दिवशीचा जो लो आहे सोबतच या दिवशीचा बॉडी हाय आहे, तो एक सपोर्ट बघता येईल आपल्याला. अदरवाईज आपण अजून एक बघू. हा एक सपोर्टचं काम करू शकतो 24,574. इथे बघू शकता तुम्ही, इथे पण बघू शकता की त्यांनी त्या लेवलला रिस्पेक्ट केलेली आहे. तर मी जे आधीचे जे लेवल्स होते ते काढून टाकतो म्हणजे समजायला सोपं होईल. तर मार्केट आज इथे क्लोज झालेले आहे. तर आपला पहिला रेसिस्टन्स जो आहे उद्यासाठी तो आजच्या दिवसाचा बॉडी आहे म्हणजेच 24,936. त्याच्यानंतर ते जर का ब्रेक करते तर 25,091. तुम्ही राऊंड फिगर पण घेऊ शकता 25,100. त्यानंतर जर का लो झाला तर सपोर्ट आपण बघूयात 24,695चा पहिला सपोर्ट आणि त्याच्यानंतरचा एक सपोर्ट आहे जो की 24,574चा आहे. हे काही सपोर्ट आहेत जे आपण सपोर्ट आणि रेजिस्टन्स आहेत ज्याच्यावर आपण उद्या काम करू शकतो. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय श्रीराम मित्रांनो.